नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं. आज मी बोलणार आहे तो विषय आहे देवाभाऊ हे बरं नव्हे. काल महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. संपूर्ण मंत्रिमंडळाचा शपथविधी झालेला नाहीये. काल दिनांक 5 डिसेंबर रोजी मुंबईतल्या आझाद मैदानावर मुख्यमंत्रीपदाची शपथ ही देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. उपमुख्यमंत्रीपदी नामदार अजितदादा पवार यांनी शपथ घेतली आणि माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी तो अतिशय भव्य दिव्य असा सोहळा झाला. या शपथविधी सोहळ्यासाठी अगदी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, कृषी मंत्री चौहान, JP नड्डा, निर्मला सीतारामन याशिवाय बहुसंख्य नेते मंडळी आणि मंत्रिमंडळातील केंद्रातील मंत्री आणि भाजप शासित राज्यांमधील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या कौतुक सोहळ्याला उपस्थित होते. याच्यामध्ये देवाभाऊ हे बरं नव्हे हे मी का म्हणतो हे लक्षात घ्या. 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान पार पडलं आणि 23 नोव्हेंबरला दुपारपर्यंत जवळपास निकाल निश्चित झालेले होते. 23 नोव्हेंबरला रात्री तर सगळेच निकाल हातामध्ये आलेले होते. इतकी लँडस्लाइड व्हिक्टरी, इतकी थम्पिंग मेजॉरिटी, प्रचंड बहुमत, ज्याला अगदी राक्षसी बहुमत म्हणायला हरकत नाही, लोकांनी तुम्हाला बहुमतानं आणि विश्वासानं निवडून दिलेलं आहे. गेली 5 वर्ष खरं तर महाराष्ट्राच्या जनतेच्या आयुष्यातली वाया गेलेली आहेत. या राजकारणापायी वाया गेलेली आहेत. अक्षरशः 12 कोटी लोकसंख्या गुणिले 365 दिवस गुणिले 5 वर्ष याचा गुणाकार करा, म्हणजे गुणिले 24 तास आणखीन जर केलं तर किती तास किंवा किती दिवस एवढ्या 12 कोटी जनतेचे आयुष्य वाया गेलं हे आपल्याला लक्षात येईल. कारण तुमच्यावरच सगळ्यांच्या आशा असतात, अपेक्षा तुमच्याकडूनच असतात, आमच्या सारख्या सामान्य लोकांच्या. मागच्या वेळेस 2019ला महायुती म्हणून आपल्याला निवडून दिलं. ऐन वेळेस उद्धवजी ठाकरे त्या युतीमधून बाहेर पडले. शरद पवार साहेबांनी त्यांना फूस लावली असं म्हटलं जातं आणि त्यांना बाजूला काढलं आणि त्यांना मुख्यमंत्री केलं. पण हे राजकीय डावपेच आणि हा सगळा सरीपाठ किंवा हे बुद्धिबळाची प्यादी हे आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना अपेक्षित नाहीये, अजिबात अपेक्षित नाहीये. लोक नाराज झाली आणि त्या नाराजीचं प्रगटीकरण या निवडणुकीच्या रूपानं जी धोधो मतं आपल्याला पडलेली आहेत त्याच्या रूपानं लोकांनी दाखवून दिलं की आम्हाला हे असलं फोडाफोडीचं राजकारण आम्हाला पसंत नाही. त्या फोडाफोडीच्या राजकारणानंतर आपण बदला म्हणून शिवसेना संपूर्ण फुटून बाहेर निघाली, त्यांना आपण मदत केली. देवेंद्रजी हेही काही लपून राहिलेलं नाहीये. आणि त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा त्याची पण उभी फूट पडली आणि एक 75% मोठा हिस्सा आपल्या बरोबर अजितदादा पवारांच्या निमित्तानं आपण घेऊन गेला आणि एक अतिशय बळकट असं सरकार आपण 2.5 वर्ष चालवलं. परंतु तरी सुद्धा ह्या राजकीय कुरघोड्यांमध्ये ते तितकंस फार सगळं सुरळीत आरोप प्रत्यारोपाविना चालू आहे असं काही नव्हतं. त्यामुळे जे अस्थैर्य आमच्यासारख्या लोकांना जाणवलं ते 5 वर्ष लोकांनी सहन केलेलं आहे. त्यामुळे तिथून पुढे खरं तर एक तासही अस्थैर्य सहन करण्याची मानसिकता
माझ्यासारख्या कोट्यावधी महाराष्ट्रीयनांची नाही आहे. आणि आपण निकाल लागल्यानंतर ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे नाराज झाले, देवेंद्र फडणवीस त्यांना काहीच बोलत नाहीयेत, देवेंद्र फडणवीसांना दिल्लीवरून तोंड बंद ठेवायला सांगितलं. आपण तिघं मिळून म्हणजे अजितदादा, आपण देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे मिळून दिल्लीला गेलात, परत आलात, परत दिल्लीला गेलात, परत आलात. मग एकनाथ शिंदे प्रकृतीच्या कारणास्तव दरे या त्यांच्या सातारा जिल्ह्यातल्या गावाला निघून गेले. हे नाराजी नाट्य आणि ह्याचं सगळं प्रदर्शन आणि मीडियामधल्या त्या सगळ्या बातम्या आणि त्याच्यामुळे एकनाथ शिंदेची मनधरणी करण्यासाठी, एकनाथ शिंदेचं नाराजी नाट्य सुरू आहे, हे मानापमान सुरू आहे, हे दुरुस्त करण्यासाठी शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांची धावपळ झाली. आपल्याकडचे संकट मोचक ज्यांना म्हटलं जातं ते महाजन साहेब, ते सुद्धा एकनाथजींना मनवण्यासाठी, त्यांची मनधरणी करण्यासाठी वर्षा बंगल्यावर गेले वगैरे वगैरे अनेक बातम्या आल्या. मग एकनाथजींनी पुन्हा खुलासा केला की मी काही नाराज नाही वगैरे. परंतु तरी सुद्धा 9 दिवस आपल्याला वेळ लागलेला आहे. 9 दिवस वेळ का लागला? म्हणजे कुठे ना कुठेतरी अमालगमेशन ज्याला म्हणतो, एकत्रीकरण, हे आपल्यामध्ये झालेलं नाहीये. आपण युती म्हणून अतिशय निर्धारपूर्वक जसा प्रचार केलात तसं 23 तारखेला ते चित्र अचानकपणे बदललं, की जे अगदी अनपेक्षित होतं. खरं तर हा मॅन्डेट जो आहे, निवडणुकीचा निकाल जो आहे, हा स्पष्टपणे महायुतीला मिळालेला आहे. त्याच्यामध्ये सर्वाधिक जागा या भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या आहेत. 132-33 आमदार निवडून आणले 145 पैकी, हा त्यांना मिळालेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री स्वाभाविकपणे भारतीय जनता पार्टीचा व्हायला हवा, हे एकनाथ शिंदेंनी स्ट्रॅटेजिकली मान्य करण्यासारखीच बाब आहे ही. याच्यामध्ये मनधरणी करणे आणि मानापमान आणि नाराजी नाट्य असं काहीच व्हायला नको होतं, अशी आमची सगळ्यांची अपेक्षा होती. एकनाथजींना 51 आमदार त्यांचे निवडून आले, अजितदादांचे 40-42 आमदार निवडून आले. अजितदादा तसे शांत होते. मग त्याच्यामधून आणखीन वेगळ्या वेगळ्या वावड्या समाज माध्यमांमध्ये पसरत गेल्या, की मग प्रसंगी एकनाथ शिंदे गटाशिवाय सुद्धा शपथविधी होऊ शकतो, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा पवार गट आणि भारतीय जनता पार्टी हे मिळून सुद्धा सरकार स्थापन करू शकतात. परंतु अशी कुठल्याही प्रकारची अस्थिरता आमच्यासारख्या सर्वसामान्य मतदारांना नको आहे. तुमच्या तिघांकडूनही ह्या अपेक्षा नाही आहेत. माझं तर मत आहे की अजितदादा पवार हे तुमच्या दोघांपेक्षाही ज्येष्ठ आहेत. काही चूक झाली ना दादा, तर आपण खरोखर एकेकाचे कान धरले पाहिजेत, कारण तेवढी तुमची ज्येष्ठता आहे, तेवढी तुमची राजकारणातली श्रेष्ठता सुद्धा आहे. आपण 6व्यांदा उपमुख्यमंत्री झालेला आहात. आणि मग मलईदार खात्यांसाठी आणि बार्गेन पॉवर वगैरे ह्या गोष्टी ऐकायला सुद्धा क्लेश होतो याचा मनाला. ऐकताना सुद्धा मलईदार खाते म्हणजे काय? आपण तिघांनी मिळून सुद्धा एकत्र येऊन एका प्रेस कॉन्फरन्स मध्ये खरं तर सांगायला पाहिजे की न खाऊंगा न खाने दूंगा. मोदीजींनी जसं सांगितलं, ना खाऊंगा न खाने दूंगा, तसं सुद्धा आपण जाहीरपणे डिक्लेअर करायला पाहिजे, न खाऊंगा न खाने दूंगा. कारण निवडणुकीच्या निमित्तानं ज्या पद्धतीनं पैसा वापरला गेला, याचा अर्थ मलईदार खातं स्पष्टपणे माध्यमांमधले मोठे मोठे पत्रकार किंवा मीडिया हाऊसेस म्हणतात की मलईदार खात्यांसाठी बार्गेनिंग चाललेलं आहे. बार्गेनिंग म्हणजे हे आपण कोथिंबीरीची जुडी किंवा मेथीची जुडी घेताना भाजी बाजारात बार्गेनिंग करतो इथपर्यंत गोष्टी ठीक आहेत, किंवा आमच्या पुण्यामध्ये तुळशीबागेमध्ये महिला बार्गेनिंग करतात, ही गोष्ट ऐकायला त्या मानानं चांगली वाटते, सोपी वाटते. मंत्रिमंडळामध्ये मलईदार खात्यांसाठी बार्गेनिंग चाललेलं आहे, ही गोष्ट अजिबातच मनाला पटणारी नाही. आणि देवेंद्रजी, आपण वकील आहात, महाराष्ट्राकडून आपल्याला फार मोठ्या अपेक्षा आहेत. आपण भ्रष्टाचाराला मुख्यतः आळा घातलाच पाहिजे. आपण ज्या दिवशी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलीत त्या दिवशीच आपलं एक ब्रीदवाक्य आपण सांगितलं की आता महाराष्ट्र थांबणार नाही. ही खूप चांगली घोषणा आहे.
महाराष्ट्रानं थांबूच नये. तुमच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रानं उत्तरोत्तर प्रगती करत जावं. परंतु गेल्या 5 वर्षाचं राजकारण बघितल्यानंतर काय झालेलं आहे की 5 कशाला 2014 पासून दुर्दैव आपलं असं आहे की आपण असे शापित मुख्यमंत्री असल्यासारखे आहात. पहिल्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलीत त्यावेळेस सुद्धा शिवसेनेचं रडगाणं चालू होतं. ते काही मंत्रिमंडळात सामील व्हायला युती मानायला तयार नव्हते. मग जो आपण व्होट ऑफ कॉन्फिडन्स ज्याला म्हणतो, विश्वासदर्शक ठराव, यावेळेस पवार साहेबांनी धूर्त चाल केली आणि सांगितलं की आम्ही महाराष्ट्राला अस्थिरता परवडणारी नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसनं बाहेरून पाठिंबा दिला आणि म्हणून मग त्यांचे सदस्य जे आमदार जे होते ते गैरहजर राहिले आणि मग विश्वासदर्शक ठराव पास झाला. दुसऱ्यांदा शपथ घेतली ते मंत्रिमंडळ आपलं म्हणजे दोघांची शपथविधी झाला होता, अजितदादा पवार आणि आपला. ते तर अगदी 4च दिवसामध्ये तो खेळ संपला आणि आता मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर एकनाथजी शिंदे नाराज झाले. शिंदे साहेब, तुमच्यासारखी लोक जर नाराज व्हायला लागली तर या राज्यानं आशेनं पाहायचं कुणाकडे? आज आपण गेली अनेक टर्म आमदार आहात, आपण अनेक वर्ष मंत्री देखील आहात. गेली 10 वर्ष तर आपण मंत्री आहात, मुख्यमंत्री पद आपण भूषवलेलं आहे आणि मग मलाईदार खात्यांसाठी ओढाताण चाललेली आहे आणि त्याचं बार्गेनिंग चाललेलं आहे. हे सगळं ऐकताना मनाला अतिशय वेदना होतात तुमच्या मतदारांच्या, हे लक्षात घ्या. आणि देवेंद्रजी, आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींवर मात करावी लागणार आहे. कारण मलईदार खातं म्हणजे एक प्रकारे आपण भ्रष्टाचाराचं समर्थन करतात की काय? काही आमदार मंडळी तर अशी दिसतात ना, चॅनलच्या समोर येऊन सांगतात माझा सूट, मी 4 सूट शिवलेले आहेत, माझा मंत्रिमंडळात समावेश व्हावा म्हणून. ही कुठली गुडघ्याला बाशिंग बांधण्याची पद्धत? हे कुठंतरी आपण आपल्या पातळीवरचे जे आपले पक्ष आहेत, राष्ट्रवादीची जबाबदारी अजितदादांनी घ्यावी, ह्यांनी जबाबदारी घ्यावी शिंदे साहेबांनी, आणि आपल्या जी निवडून आलेली मंडळी त्यांना जरा शांत बसायला सांगावं. एकतर आपण 9 दिवस विलंब केलात, ठीक आहे. इथून पुढे आता येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये सुरळीतपणे मंत्रिमंडळाचा विस्तार होणं अपेक्षित आहे आणि योग्य ती मंडळी मंत्रिमंडळामध्ये असणं गरजेचं आहे. कारण तुमच्यावर आमचं भवितव्य अवलंबून आहे, आमच्या मुलांचं भवितव्य अवलंबून आहे. अजून जे मतदार सुद्धा झालेले नाहीयेत अशी जन्माला आलेली लहान मुलांचं भवितव्य आपल्या हातात आहे. त्यामुळे हे असलं दोषारोप करणं आणि हे नाराजी नाट्य दाखवणं, आणि मग शिंदे साहेब तरी सुद्धा शपथविधी घेताना गंभीर त्यांचा चेहरा होता आणि शपथ घेतल्यानंतर सुद्धा ते हसले नाहीत वगैरे, तर नाराज होण्यासारखं काहीच नसतं. एक लक्षात घ्या की असं म्हटलं जातं की एक तेंडुलकर निर्माण करण्यासाठी 1000 रिक्षावाले मुंबईमध्ये तयार झाले. कारण तेंडुलकर हा राष्ट्रीय संघामध्ये आला, पण 1000 जण तेंडुलकरला बॉलिंग टाकत होते, त्यावेळेस एक तेंडुलकर तयार झाला. आणि 1000 जर बॉलिंग टाकणारे गेले कुठं, नंतर जे सिलेक्ट झाले नाही ते मग रिक्षा चालवायला लागले असं म्हटलं जातं. एक चहावाला पंतप्रधान झाला म्हणजे मग सगळ्याच चहावाल्यांना पंतप्रधान पदाचं स्वप्न पडायला लागलं तर कसं होणार? एक रिक्षावाला मुख्यमंत्री झाला, सगळेच रिक्षावाले जर मी मुख्यमंत्री होणार तर कसं होणार? तर याच्यामध्ये हे होणं न होणं खरोखर म्हणजे याच्यामध्ये काहीतरी ईश्वरी संकेत असावेत. आपल्यासारख्या लोकांच्या पत्रिका, मी डॉक्टर जरी असलो तरी मी ह्या गोष्टीवर भाष्य करतो की काहीतरी विशेष संकेत घेऊन आपण लोक जन्माला आलेले आहात. त्याच्याशिवाय रिक्षावाला ते मुख्यमंत्री किंवा चायवाल्यापासून ते पंतप्रधान पद एवढी मोठी मजल मारणं, कारण त्या लायकीची अनेक लोक असतात. एक तेंडुलकर झाला त्यावेळेस 1000 तेंडुलकर हे रिक्षा चालवतात म्हटलं जातं. तसं अनेक त्या पात्रतेची लोक असतात, परंतु काही ईश्वरी संकेत किंवा आपल्या कपाळावर लिहिलेलं असतं, भाग्य आपल्या
पत्रिकेमध्ये तसे योग असावेत कदाचित, असं म्हणा हवं तर. आपण झालात. आपल्याला भारतीय जनता पार्टीनं ऑब्व्हियसली त्यांचे आमदार जास्त आहेत, आणि मग मुख्यमंत्री ठरवायचा कसा, तर आमदार जास्त आहेत म्हणूनच ठरवायचा असंही नव्हे. ज्या पटीमध्ये आपण उमेदवार निवडून आणता, म्हणजे उभे केलेले उमेदवार आणि निवडून आलेले उमेदवार, तर ज्या पटीमध्ये आपण उभे केले त्यापैकी किती निवडून आले, म्हणजे ज्याला आपण स्ट्राईक रेट म्हणतो, हा सुद्धा भारतीय जनता पार्टीचा जास्त आहे. जवळपास 89 इतका स्ट्राईक रेट आहे. शिवसेनेचा 72% इतका स्ट्राईक रेट आहे, आणि नामदार अजितदादा पवारांचा 68% इतका स्ट्राईक रेट आहे. तर स्ट्राईक रेट प्रमाणे सुद्धा भारतीय जनता पार्टी आघाडीवर आहे, आणि निवडून आलेल्या आमदारांमध्ये सुद्धा त्यांची संख्या आपल्या दुपटीपेक्षाही जास्त आहे. त्यामुळे असे वादविवाद घालणं आणि विनाकारण त्या मंत्रिमंडळाला लांबवणं खरं तर ते अपशकुन घातल्यासारखं आहे. तर मग आपण इथून पुढे जाऊन वाटचाल कशी करणार 5 वर्ष? कारण मागची 5 वर्ष अक्षरशः महाराष्ट्राच्या आयुष्यातली वाया गेली. तो 12-14 कोटी जनतेचं अपरिमित हानी झालेली आहे. कारण काय असतं की आम्हाला जेवायला खावायला मिळत नाही असं काही भाग नसतो, परंतु आपलं राज्य अस्थिर आहे ही कुठेतरी एक बौद्धिक पातळी चांगली असणाऱ्या माणसांना ही उणीव रोजच्या रोज खटकत असते की आपण एका अस्थिर राज्यामध्ये राहतो. ही उणीव माझ्यासारख्या अशा असंख्य लाखो कोट्यावधी लोकांनाही खटकत असते. लहान मुलांचं सोडून द्या, कारण ज्यांना उद्योग व्यवसाय वाढवायचा आहे, ज्यांना आणखीन काहीतरी करण्याची उमेद त्यांच्यामध्ये आहे, अशा लोकांना च्या पदरी थोडीशी निराशा, थोडीशी अनिश्चितता, थोडस अस्थैर्य हे उद्योगामध्ये व्यवसायामध्ये जाणवत असतं. जरी आपण आपल्या मंत्रिमंडळ आणि टीव्हीवर आणि ते संजय राऊतांचं शिव्या देणं आणि हे सगळे आरोप प्रत्यारोप जरी चालू असले तरी सुद्धा आमच्यासारख्या जो वर्ग आहे, मध्यम वर्ग, यांचं जीवन हे सर्वस्वी आपल्या हातात दिलेलं असतं आणि त्याला खूप अस्थिरता आमच्यासारख्या लोकांना जाणवते. त्यामुळे अशी अपेक्षा करतो आम्ही की इथून पुढची 5 वर्ष आपण अक्षरशः गुण्या गोविंदानं सख्खे भाऊ असल्यासारखं एकमेकाला समजून उमजून घेऊन, आपल्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांना समजून उमजून घेऊन आपण पुढची सगळी 5 वर्ष जी आहे ही सत्ता समाज कल्याणासाठी राबवावी. हे देवेंद्रजी आपल्या समोरचं चॅलेंज आहे, हे आपल्या समोरचं आव्हान देखील आहे. आणि एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी साहेब आणि अजितदादा पवारजी, अहो आपण इतकी भाग्यवान लोक आहात, जो योग खरं तर आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात येत नाही. मी त्याच्या पुढची गोष्ट जाऊन बोलतो की आपल्यासारख्या लोकांच्या मृत्यूनंतर आपल्याला त्या शवावर तिरंगा अंथरलेला असतो, तिरंग्यामध्ये ते शव ठेवलेलं असतं, आणि आपल्यासारख्या नेते ज्यावेळेस परलोकात जातात, देहावसान होतं, त्यावेळेस पोलीस किंवा जवान हवेमध्ये फैरी जाळून आपल्याला मानवंदना देतात. प्रसंगी झेंडा अर्ध्यावर उतरवला जातो. याच्यापेक्षा कुठला बहुमान आपल्याला अपेक्षित आहे? याच्यापेक्षा कुठला बहुमान आपल्याला अपेक्षित आहे? आपला मृतदेह तिरंग्यामध्ये गुंडाळून ठेवणं आणि त्यानंतर त्याची घडी करून आपल्या पत्नीच्या किंवा परिवाराच्या हातामध्ये देणं आणि पोलिसांची किंवा मिलिटरीची सलामी मिळणं फैरी झाडून, केवढा मोठा अभिमानास्पद ही गोष्ट आहे. अर्थात ती अनुभवायला तो माणूस जिवंत नसतो, परंतु याचा अर्थ असा आहे की आपल्याला पूर्णपणे सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्याची पद्धत आहे. आपण त्या पात्रतेपर्यंत पोहोचावं. पात्र तर आहातच सगळे, परंतु मनोमन आपण हा विचार केला पाहिजे की यापेक्षा श्रेष्ठ दुसरं काय असू शकतं. पैसा तर मुळीच नाही. त्यामुळे ही मलईदार खाती आणि ह्या असल्या चर्चा कृपा करून समाज माध्यमांमध्ये येऊ देऊ नका. आपलं जे काही मंत्रिमंडळ आहे ते आपण बंद दरवाजा आड तिघे बसून ठरवा आणि नागपूरच्या अधिवेशनामध्ये आपलं मंत्रिमंडळ कामाला लागलेलं लोकांना दिसू द्यात, एवढीच या प्रसंगी अपेक्षा करतो. धन्यवाद.